लग्नाचं वय होत चाललंय, कुणी पसंत पडत नाहीये, तर पुढे काय करावं हे समजत नाहीये. तुम्हाला मोजकीच वर्ष मिळाली आहेत. या मुलामुलीच्या खेळात आयुष्यातील बाकी कामं कधी करणार? सामान्य माणसासाठी आयुष्याचं ध्येयच लग्न असतं. लग्नाला ध्येय बनवा, मग त्यातून नवीन नवीन छोटी ध्येय आपोआप जन्माला येतात. मला सांगा, तुम्ही कोणकोणती खेळ शिकलात? वय तर त्याचंही जात आहे. तुम्हाला पोहता येतं? तुम्ही डोंगरावर चढण्याचा काही अनुभव घेतला आहे? क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस हे तरी तुम्ही किती शिकलात? आता माझं हे बोलणं अनेकांना विनोदी वाटेल. म्हणतील की लग्नाची तुलना बॅडमिंटनशी करतायत. मी का करू नये? बॅडमिंटन किमान तुमचं आरोग्य तरी चांगलं ठेवेल. तुम्ही जगातील किती देश फिरलात? तुम्ही भारत देश तरी किती फिरलात? जगभरातील साहित्य किती वाचलं? आणि हे सगळं वाचलं नसेल तर सांगा, तुमचं वय उलटून जात नाही आहे का? वय तर या गोष्टींचंही जात आहे ना, पण त्यांची आपण काळजी करतच नाही. प्राधान्य नावाची सुद्धा काही गोष्ट असते की नाही? ही गोष्ट आयुष्याचं ध्येय थोडीच बनवू शकते. त्याला जीवनात इतकं जास्त महत्त्व थोडीच देऊ शकता. ती गोष्ट छोटी आहे. झाली तर झाली, नाही झाली तर राहिलं.